मराठी परंपरा, मराठी प्रवाह आणि स्टार प्रवाहानिमित्त एक डॅशिंग कलाकार आपल्यासोबत आहेत. विशालजी, काय सांगाल, आज गुढीपाडव्यानिमित्त आपण आलेला आहात? सगळ्यात आधी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गिरगावात आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतंच, कारण सर्व रसिक प्रेक्षकांना आम्ही भेटत असतो इकडे आणि त्यांच्याकडून त्यांचं प्रेम आम्हाला मिळत असतं. तर या क्षणाची आम्ही वाट बघत असतो. आज सगळेच पत्रकार एक प्रश्न आवर्जून विचारतायत की लग्नानंतरचा पहिला पाडवा. 100% आणि खूप भारी वाटलं, कारण आज पहिल्यांदा मी आणि माझ्या बायकोने मिळून गुढी उभारली. या सगळे रीतिरिवाज त्या पद्धतीने, म्हणजे आईच्या सांगण्यावरून, घरच्यांच्या मोठ्यांच्या सांगण्यावरून सगळ्या गोष्टी केल्या. तर छान वाटलं. एक अजून एक जबाबदारी आल्यासारखं वाटते आणि एक एनर्जी आल्यासारखी वाटते. मराठी स्टार प्रवाह आणि मराठी परंपरा याची नाळ जोडलेली आहे आणि शोभायात्रेला दरवर्षीप्रमाणे आई वर्षी कलाकार आलेले. मागच्याही वर्षी आपण भेटलेलो आणि एक घाई गडबडी असल्यामुळे बाईट झाली नाही, परंतु यावर्षी आणि काय सांगाल शोभायात्रेबद्दल? या शोभायात्रेचं खासियत हीच आहे ना, बघ नाही त्या सगळेजण तुम्ही बघत असाल, सगळेजण किती नटून थटून आलेत आणि हा सगळ्यांसाठी, एक प्रत्येक मराठी माणसासाठी खूप मोठा सण आहे. आज नवीन वर्ष मराठी सुरू होते, तर सगळेजण त्या एनर्जीने एक नवीन वर्षाची नव्या उमेदीने सुरुवात करतात. आणि मला वाटतं की अशी सुरुवात नवीन वर्षाची होणार असेल तर ती प्रत्येक वर्षी व्हावी माझी, जेणेकरून मला ती एनर्जी सगळ्यांकडून मिळेल. ती जे स्माइल करून जे आमच्याशी बघतात, बोलतात सगळ्यांनी, त्यांच्याकडून ती एनर्जी मिळेल आणि त्याच एनर्जीने मी काम करत राहील. एक शुभ संदेश गुढीपाडव्यानिमित्त काय? सगळ्यांनी खुश राहा, हेल्दी राहा, घरच्यांवरती प्रेम करा, स्वतःवरती प्रेम करा.